नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी इम्पॉर्टंट सराव प्रश्नपत्रिका. हे सर्व प्रश्न शिपाई, लिपिक, चालक व तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरणार आहेत. तुम्ही जर हायकोर्टमधील कोणत्याही पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. याच्यात मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि महत्त्वाच्या टॉपिक्सवर जसे की हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी व करंट अफेअर आणि जनरल सायन्स यांचे महत्त्वाचे व संभाव्य असे प्रश्न आपण घेतले आहेत व त्यांचे सर्व स्पष्टीकरण आपण घेणार आहोत मित्रांनो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचा पाया कोणत्या वर्षी घातला गेला? मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचा पाया हा 1871 मध्ये घातला गेला होता. प्रश्न क्रमांक 2. खंडपीठांपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे अधिकार क्षेत्र कोणाचे आहे? खंडपीठांपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे अधिकार क्षेत्र हे नागपूर खंडपीठ या क्षेत्राचे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम कोणत्या दगडाने केले गेले आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम हे निळा बेसॉल्ट म्हणजे कुर्ला स्टोन असेही म्हणतात मित्रांनो. या दगडाने मुंबई उच्च न्यायालयाचे इमारतीचे बांधकाम केले गेले आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये उच्च न्यायालय प्रधिलेख काढू शकते? भारतीय संविधानाच्या कलम 226 नुसार उच्च न्यायालय हे प्रधिलेख काढू शकते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5. उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय खर्चाचा भार कोणावर असतो? उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय खर्चाचा भार हा राज्याच्या संचित निधीवर असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6. मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ सनदेवर कोणत्या राणीची स्वाक्षरी होती? मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ सनदेवर राणी व्हिक्टोरिया यांची स्वाक्षरी होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. गोव्यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालय नसून ते कोणत्या न्यायालयाच्या अखत्यारीत म्हणजे अधिकारात येते? गोव्यासाठी स्वतंत्र असं उच्च न्यायालय नाही आहे मित्रांनो, म्हणून ते मुंबई उच्च न्यायालय या अधिकार क्षेत्रात येतात. प्रश्न क्रमांक 8. ई कमिटी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य संरक्षक कोण असतात? ई कमिटी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य संरक्षक हे भारताचे मुख्य न्यायाधीश असतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय कोणते आहे? भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय हे केरळ उच्च न्यायालय आहे मित्रांनो, जिथे सर्व प्रोसेस ही व सर्व कामे ही डिजिटल पद्धतीने केली जाते. म्हणून भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय हे केरळ उच्च न्यायालय आहे मित्रांनो. महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो, हा हमखास विचारला जाऊ शकतो, नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 10. जिल्हा स्तरावरील सर्वात मोठे दिवाणी न्यायालय कोणते असते? जिल्हा स्तरावरील सर्वात मोठे दिवाणी उच्च न्यायालय हे जिल्हा सत्र न्यायालय असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संख्येचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संख्येचा निर्णय घेण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. प्रश्न क्रमांक 12. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वेतन कुठून दिले जाते? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वेतन हे भारताच्या संचित निधीमधून देण्यात येतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. एखाद्या न्यायाधीशाची एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात बदली कोण करतो? तर राष्ट्रपती हे बदली करत असतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या घटनादुरुस्तीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वय 60 वरून 62 वर्ष केले आहे? तर 15वी घटनादुरुस्तीनुसार 1963 घटनादुरुस्तीनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वय 60 वरून 62 वर्ष करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 15. मुंबई उच्च न्यायालयाच्या पोर्चमध्ये कोणाचा पुतळा बसवलेला आहे? मुंबई उच्च न्यायालयाच्या पोर्चमध्ये न्यायमूर्ती M.C. छागला यांचा पुतळा बसवलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात लोक अदालत आयोजित करण्याचा अधिकार कोणाला आहे?
महाराष्ट्रात लोक अदालत आयोजित करण्याचा अधिकार हे राज्य विधी सेवा प्राधिकरण यांना असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाची स्थापना कधी झाली आहे? मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाची स्थापना ही 1982 मध्ये झालेली आहे. संगणकाचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. हे सर्व प्रश्न हे वारंवार विचारले जातात म्हणून नोट करून ठेवायचे. प्रश्न क्रमांक 18. संगणकामध्ये अंडू करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? संगणकामध्ये अंडू म्हणजे बॅक जाण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात मित्रांनो? तर Ctrl+Z ही शॉर्टकट की अंडू करण्यासाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 19. डॉक्युमेंटमध्ये शब्द शोधण्यासाठी फाइंडचा कोणते कमांड वापरतात? डॉक्युमेंटमध्ये शब्द शोधण्यासाठी फाइंड ही कमांड Ctrl+F करून वापरली जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. CPU मधील ALU चा अर्थ काय आहे? CPU मधील ALU चा अर्थ अर्थमॅटिक लॉजिक युनिट असा होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21. इंटरनेटवर फाइल्स पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? इंटरनेटवर फाईल पाठवण्यासाठी FTF हा प्रोटोकॉल वापरला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22. संगणकाची तात्पुरती स्मृती म्हणजे टेम्पररी मेमरी कोणती असते? संगणकाची टेम्पररी मेमरी ही रॅम असते मित्रांनो. रॅमचे फुल फॉर्म हे रँडम ॲक्सेस मेमरी असं होतं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23. माऊस हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24. कीबोर्डवरील F1 कीचा वापर कशासाठी होतो? कीबोर्डवरील F1 कीचा वापर हे हेल्पसाठी होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. पीडीएफचा पूर्ण अर्थ काय होतो? पीडीएफचा पूर्ण अर्थ हा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असा होत असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26. आधुनिक संगणकाचे जनक कोणाला मानले जाते? आधुनिक संगणकाचे जनक हे ॲलन ट्युरिंग यांना मानले जाते. प्रश्न क्रमांक 27. संगणकात कट केलेल्या गोष्टी कुठे साठवल्या जातात? कट केलेल्या गोष्टी हे संगणकात क्लिपबोर्डमध्ये साठवले जातात मित्रांनो. व तसेच कोणत्याही फाईलमधील एखादं मटेरियल आपण डिलीट केलं ते आपण रिसायकल बिनमध्ये साठवले जातं मित्रांनो. तिथून आपल्याला जर लागत असेल तर आपण रिस्टोर करू शकतो. प्रश्न क्रमांक 28. ईमेलमधील BCC चा अर्थ काय होतो? ईमेलमधील BCC चा अर्थ हे ब्लाइंड कार्बन कॉपी असा होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29. हायपरलिंक इन्सर्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? हायपरलिंक इन्सर्ट करण्यासाठी Ctrl+K ही शॉर्टकट की वापरली जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30. ऑपरेटिंग सिस्टीम OS हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? ऑपरेटिंग सिस्टीम OS हे सिस्टम सॉफ्टवेअर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 31. संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? संगणक साक्षरता दिवस हा 2 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 32. जगातील पहिले सुपर कॉम्प्युटर कोणते? जगातील पहिले सुपर कॉम्प्युटर हे क्रे-1 हे ठरलेले आहे मित्रांनो. क्रे-1 हे जगातील पहिले सुपर कॉम्प्युटर आहे. प्रश्न क्रमांक 33. संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात? संगणकाचा मेंदू हा CPU असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 34. MS ऑफिसमध्ये स्पेलिंग चेक करण्यासाठी कोणती की वापरतात? MS ऑफिसमध्ये स्पेलिंग चेक करण्यासाठी F7 चा वापर करतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35. गुगल क्रोम हे काय आहे? गुगल क्रोम हे वेब ब्राउझर आहे मित्रांनो. तसेच गुगल क्रोमला सर्च इंजिन सुद्धा म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 36. www चा शोध कोणी लावला आहे? www चा शोध हे टिम बर्नर्स-ली यांनी लावलेला आहे मित्रांनो. www चे फुल फॉर्म हे वर्ल्ड वाईड वेब असा होत असतो, तर नोट करून घ्यायचं. प्रश्न क्रमांक 37. भारतातील पहिले तंत्रज्ञान उद्यान म्हणजे IT पार्क कुठे आहे? भारतातील पहिले तंत्रज्ञान उद्यान हे तिरुवनंतपुरम येथे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 38.
संगणकातील सर्वात लहान डेटा युनिट कोणते? संगणकातील सर्वात लहान डेटा युनिट हे बीट असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39. व्हॉट्सअप ॲपची स्थापना कोणत्या वर्षी झाली? व्हॉट्सअप ॲपची स्थापना ही 2009 मध्ये झाली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 40. UPIचा अर्थ काय होतो? UPIचा पूर्ण अर्थ युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस असा होत असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे जिष्णुदेव वर्मा आहेत मित्रांनो. व महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश होते मित्रांनो. ते 1 मे 1960 ते 1962 पर्यंत या पदावर कार्य केले होते. प्रश्न क्रमांक 42. नुकतेच महाराष्ट्र भूषण 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? नुकतेच महाराष्ट्र भूषण 2023 ने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले आहे मित्रांनो. करंट अफेअर्सचा प्रश्न आहे मित्रांनो. व 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला होता. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि अनेक ऐतिहासिक शिल्पकृती घडवल्या आहेत. त्यांच्या 100व्या वर्षीय राम सुतार यांना त्यांचे अमूल्य योगदानाबद्दल हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच 2026 मध्ये ज्येष्ठ सेवाव्रती डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे या दाम्पत्याला महाराष्ट्र टाइम्स तर्फे प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. प्रश्न क्रमांक 43. भारताचे सध्याचे महान्यायवादी कोण आहेत? भारताचे सध्याचे महान्यायवादी हे आर व्यंकटमणी आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे मित्रांनो. एकूण 237 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे व पूर्ण महाराष्ट्राला 720 किलोमीटर एवढा अंतरचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे मित्रांनो. आणि आपल्या भारतातील गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा हा लाभलेला आहे. एकूण 1600 किलोमीटर एवढा लांबीचा समुद्रकिनारा हा गुजरात राज्याला लाभलेला आहे मित्रांनो. हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 45. मुंबई हायकोर्टचे सध्याचे रजिस्ट्रार जनरल कोण आहेत? मुंबई हायकोर्टचे सध्याचे रजिस्ट्रार जनरल हे R.N. जोशी आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 46. नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ वकील फली नरिमन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? फली नरिमन हे न्यायशास्त्र या क्षेत्राशी संबंधित होते. प्रश्न क्रमांक 47. भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त हे V.S. रमादेवी होत्या मित्रांनो. आपण जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असतील मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व व्हिडिओ मित्रांना शेअर करायचे. प्रश्न क्रमांक 48. नॅशनल ज्युडिशियल अकॅडमी कुठे आहे? नॅशनल ज्युडिशियल अकॅडमी ही भोपाळमध्ये आहे मित्रांनो. भोपाळ ही मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 49. केंद्र आणि राज्य यांच्यातील वादाचा निकाल लावण्याचे अधिकार कोणाचे आहे? केंद्र आणि राज्य यांच्यातील वादाचे निकाल लावण्याचे अधिकार हे सर्वोच्च न्यायालयाकडे असते मित्र. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रात सध्या 29 महानगरपालिका आहेत मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे बृहन्मुंबई आहे मित्रांनो आणि याची स्थापना 1865 मध्ये झाली होती मित्रांनो. व 29वी महानगरपालिका ही जालना महानगरपालिका आहे मित्रांनो, जी नुकतीच स्थापना करण्यात आलेली आहे. व याच्या अगोदर महाराष्ट्रात फक्त 28 महानगरपालिका होत्या. त्यात 28वी महानगरपालिका ही इचलकरंजी होती. महत्त्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो, नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 51. जिल्हा न्यायालयातील लिपिक पदासाठी टायपिंगचा किमान वेग किती लागतो? जिल्हा न्यायालयातील लिपिक म्हणजे क्लर्क या पदासाठी टायपिंगचा वेग किमान
30 शब्द प्रति मिनिट मराठीच्या एवढा लागत असतो मित्रांनो, व इंग्रजीच्या 40 शब्द प्रति मिनिट एवढा लागत असतो. प्रश्न क्रमांक 52. भारतीय राज्यघटनेतील कलम 14 कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील कलम 14 हे कायद्यापुढे समानता, कायद्यापुढे सर्व समानता याच्याशी संबंधित आहे मित्र. कलम 14. प्रश्न क्रमांक 53. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनात कपातीचा अधिकार कोणाला आहे? फक्त आर्थिक आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतींना असतो मित्रांनो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतनात कपातीचा अधिकार हे फक्त आर्थिक आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतींना असतो. प्रश्न क्रमांक 54. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्या खंडपीठाचे कार्यक्षेत्र 2 राज्यांना लागू होते? तर पणजी या खंडपीठाचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांना लागू होतं मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाचे पणजी येथील स्थायी खंडपीठाची स्थापना 30 ऑक्टोबर 1982 रोजी करण्यात आली होती मित्रांनो. याच्या अधिकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आणि गोवा हे 2 राज्य येथे असतात. प्रश्न क्रमांक 55. जिल्हा व सत्र न्यायाधीशाचे निवृत्ती वय किती असते? जिल्हा व सत्र न्यायाधीशाचे निवृत्ती वय हे 60 वर्ष असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 56. भारतीय साक्ष कायदा कोणत्या वर्षाचा आहे? भारतीय साक्ष कायदा हे 1872चा आहे मित्रांनो, ज्यात लागू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 57. मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त कोण होते? मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त हे चार्ल्स फॉर्सेट होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 58. इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? इंटरपोलचे मुख्यालय हे लिओन इथे आहे मित्रांनो. लिओन हे फ्रान्स देशातील महत्त्वाची सिटी आहे. प्रश्न क्रमांक 59. भारतीय दंड संहिता IPCच्या जागी आता कोणता नवीन कायदा आला आहे? भारतीय दंड संहिता IPCच्या जागेवर भारतीय न्याय संहिता BNS हे लागू करण्यात आलेले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 60. सर्वोच्च न्यायालयाचे बोधवाक्य काय आहे? सर्वोच्च न्यायालयाचे बोधवाक्य हे यतो धर्मस्थो जय असं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 61. संगणक भाषेत HTTP मध्ये P चा अर्थ काय होतो? संगणकाच्या भाषेत HTTP मधील P चा अर्थ हा प्रोटोकॉल होत असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 62. कीबोर्डवरील सर्वात लांब की कोणती असते? किंवा कीबोर्डवरील सर्वात लांब की ही स्पेस बार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 63. MS Word मध्ये नवीन फाईल उघडण्यासाठी कोणती शॉर्टकट कीचा वापर केला जातो? Ctrl+N चा वापर केला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 64. संगणकात माहिती साठवण्याचे सर्वात मोठे एकक कोणते आहे? संगणकात माहिती साठवण्याचे सर्वात मोठे एकक हे योटाबाइट आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 65. गुगल या सर्च इंजिनची स्थापना कोणी केली? गुगलची स्थापना ही लॅरी पेज आणि सर्गई ब्रिन यांनी केली होती मित्रांनो. असेच महत्त्वाचे टॉपिक आपण मुंबई भरतीसाठी घेतलेले आहे. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे. आपण A to Z माहिती त्याच्यात सांगितली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 66. ईमेल पाठवताना सब्जेक्टमध्ये काय लिहिले जाते? ईमेल पाठवताना सब्जेक्टमध्ये पत्राच्या थोडक्यात विषय लिहिला जातो मित्रांनो. म्हणजे पत्रामध्ये तुम्ही काय लिहिलेलं आहे ते सब्जेक्टमध्ये थोडक्यात आपल्याला लिहावं लागतो की कशा संबंधित आपण पत्र लिहितो आहे. प्रश्न क्रमांक 67. संगणक सुरू करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? संगणक सुरू करण्याच्या प्रक्रियेला बूटिंग असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 68. लॅनचे पूर्ण नाव काय आहे? किंवा लॅनचा अर्थ काय होतो? तर लॅनचा अर्थ हा लोकल एरिया नेटवर्क असा होतो. प्रश्न क्रमांक 69. एक्सेल शीटमध्ये एकूण किती कॉलम्स असतात? एक्सेल शीटमध्ये एकूण 16,384 एवढे कॉलम्स असतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 70. व्हॉट्सअप ॲपवर पाठवलेले मेसेज सुरक्षित राहण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? व्हॉट्सअप ॲपवर पाठवलेले मेसेज सुरक्षित राहण्यासाठी एंड टू एंड एन्क्रिप्शन
ही पद्धत वापरतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 71. महाराष्ट्रातील पहिले विद्युत केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिले विद्युत केंद्र हे खापोली येथे आहे मित्रांनो. खापोली जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात जुन्या प्रकल्पापैकी एक असून तो महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात टाटा पॉवरने 1915 मध्ये स्थापन केला होता. खापोली जलविद्युत प्रकल्प हा सह्याद्रीच्या पायथ्याशी पाताळगंगा नदीवर वसलेला आहे. प्रश्न क्रमांक 72. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे प्रवेशद्वार हे मुंबई शहराला म्हणतात मित्रांनो, किंवा 7 बेटांचे शहर म्हणूनही मुंबईला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 73. संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ कुठे आहे? संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ हे आळंदी येथे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 74. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 75. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाणारे जिल्हा म्हणून सोलापूर यांना ओळखतात. प्रश्न क्रमांक 76. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 77. विदर्भाची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? विदर्भाची गंगा हे वैनगंगा या नदीला म्हणतात. प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कुठे सुरू करण्यात आले? महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र हे मुंबईमध्ये सुरू करण्यात आले होते व याची स्थापना 1927 मध्ये करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 79. चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कुठे आहे? चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र हे कोल्हापूरमध्ये आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 80. बावनथडी हा प्रकल्प कोणत्या 2 राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? बावनथडी हा प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश म्हणजे MP या 2 राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे मित्रांनो. तो वैनगंगा नदीची उपनदी असलेल्या बावनथडी नदीवर बांधण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 81. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 82. मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो? मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ हे 5 वर्ष असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 83. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख हा मुख्य अधिकारी असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 84. महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजी लक्ष्मण सिलम हे होते मित्रांनो. त्यांनी 1 मे 1960 ते 12 मार्च 1962 या कालावधीत ही जबाबदारी सांभाळली होती. प्रश्न क्रमांक 85. राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 86. घटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू केले जाते? तर कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट हे लागू करण्यात येते. प्रश्न क्रमांक 87. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने केले गेले? तर मतदानाचे वय हे 21 वरून 18 वर्ष हे 61वी घटनादुरुस्तीनुसार केले गेले मित्रांनो. पहिलेच्या काळात 21व्या वर्षीही फक्त मतदान करता येत होतं मित्रांनो, पण आता ते नियम चेंज करून 61वी घटनादुरुस्तीनुसार 18 वर्ष पूर्ण झाले की आपण मतदान करण्याचा हक्क मिळवू शकतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 88. भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूचित आहेत? भारतीय राज्यघटनेत एकूण 12 अनुसूचित आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 89. भारतात GST लागू करणारे पहिले राज्य कोणते? भारतात GST लागू करणारे पहिले राज्य हे आसाम आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 90. सध्याचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? सध्याचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानेश्वर कुमार आहेत मित्रांनो. हे भारताचे सध्याचे CEC आहेत मित्रांनो. त्यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी
पदभार स्वीकारला असून ते 26 जानेवारी 2029 पर्यंत या पदावर राहतील. प्रश्न क्रमांक 91. नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे? नोबेल पुरस्काराची सुरुवात ही 1901 मध्ये सुरू करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 92. विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आहे मित्रांनो. यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 93. ऑलिम्पिक्समध्ये वैयक्तिक स्वर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय कोण होता? ऑलिम्पिक्समध्ये वैयक्तिक स्वर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय हा अभिनव बिंद्रा होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 94. जागतिक कामगार दिन कधी साजरा केला जातो? जागतिक कामगार दिन हा 1 मे या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 95. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरात झाली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना ही पुणे या शहरात झाली होती मित्रांनो. व सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 96. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधींचे राजकीय गुरु हे गोपाळ कृष्ण गोखले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 97. 2 देश आणि 2 पिढ्या या कादंबऱ्या कोणी लिहिल्या होत्या? 2 देश आणि 2 पिढ्या या कादंबऱ्या वि. खांडेकर यांनी लिहिल्या होत्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 98. रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो? रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा फिलिपिन्स या देशाकडून दिला जातो. प्रश्न क्रमांक 99. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? आधुनिक भारताचे जनक हे राजा राममोहन रॉय यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 100. आजचे आपला शेवटचे प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व व्हिडिओला शेअर करायचे. असेच महत्त्वाचे टॉपिकवरती आपण व्हिडिओ आणत असतो. बघूया शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 100. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे जॉन कॉर्नेलियस श्रीप्रकाश हे होते मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जोहार.